मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा निघतोय। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटानं याच मुद्द्यावरून विरोध केलाय। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। आज दुपारी 3 वाजता धारावीतील टी जंक्शनवरून हा मोर्चा निघेल। बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकेल, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान धारावी मोर्चासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत। धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय फैसल तांडेल यानं। धारावी डेव्हलपमेंट विषय आज ठाकरे गटाचा मोर्चा थेट बीकेसी अदानी ऑफिसला जाणार आहे। आम्ही आता टी जंक्शनला आहे आणि धारावीच्या टी जंक्शन वरून हा मोर्चा ला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मुंबई पोलिसांतर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात स्थानिक असतील किंवा राजकीय मंडळी या मोर्चासाठी सहभागी होणार आहे। जरी हा दुपारी 3च्या दरम्यान हा मोर्चाला सुरुवात होणार असली तरी मुंबई पोलिसांनी सकाळपासून या संदर्भात जी आहे ती काळजी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे ते या ठिकाणी तैनात केलेला आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस असतील किंवा राज्य राखीव दल, त्याचबरोबर दंगल नियंत्रण कक्ष व इतर पथक जे आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि टी जंक्शनला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळते, कारण ह्या ठिकाणीवरून जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत मोर्चामध्ये स्थानिक किंवा जे राजकीय मंडळी ते सहभागी होणार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून धारावी डेव्हलपमेंट जो आहे हा विषय प्रलंबित असल्याने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। एकूण 300हून अधिक जे आहेत ते मुंबई पोलीसचे कर्मचारी असतील किंवा अधिकारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत आणि प्रत्येक मूवमेंटवर जे आहे ते काळजीपूर्वक लक्ष ठेवून असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात स्थानिक असतील किंवा जे राजकीय मंडळी यामध्ये सहभागी घेणार आहेत आणि कुठलीही घोषणा किंवा इतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णपणे मुंबई पोलिसांतर्फे काळजी घेण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।